तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची निवड झाली आहे। रितू तावडेंच्या निवडीमुळे भाजपनं एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारलेत। हिंदू, मराठी आणि मराठा अशी धार्मिक, जातीय आणि प्रादेशिक गणितं या निमित्तानं जुळवण्यात आली आहेत। तसंच रितू तावडे घाटकोपर या गुजराती बहुल भागातून निवडून आलेल्या नगरसेविका असल्यामुळे गुजरातींचं प्राबल्य असलेल्या भागातून आलेला मराठी महापौर असंही समीकरण या निमित्तानं साधण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या महापौर हिंदू मराठीच होणार याचा उच्चार मुख्यमंत्र्यांपासून भाजपनं अनेकदा केला होता। रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, मात्र रितू तावडेंनी अखेर बाजी मारली। रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर आहेत, तर शिवसेनेचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी नियुक्ती झाली आहे। दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे, कारण दोन्ही पदांसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे। 11 फेब्रुवारीला याची औपचारिक घोषणा होईल। 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे। 100% लोकांनी पूर्ण विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं, तीनही पक्ष एकत्र आले होते, तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले। हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे। म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा ह्यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार। आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। तर आता रितू तावडेंच्या राजकीय प्रवासावर आपण एक नजर टाकूया। प्रभाग क्रमांक 132 मधून त्या भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। मुंबई महापालिकेमध्ये 2 टर्म नगरसेविका आहेत। घाटकोपरच्या गुजराती बहुल मतदारांमधील मराठी चेहरा अशी त्यांची ओळख आहे। मुंबई महापालिकेमध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा अनुभवही आहे। स्थापत्य समितीचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय। भाजपच्या ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा ही देखील त्यांची एक ओळख आहे। तर वीज दरवाढी विरोधात आक्रमक आंदोलन त्यांनी केलं होतं, त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाबाबत नेमकी काय भूमिका घेतली बघूया। मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत, तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।